सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन, वाशिम, यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिव्यांगजन आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या सहाय्यासाठी आधारभूत साधने वाटप करण्याच्या दृष्टीने कारंजा बायपासवरील स्थानिक तालुका व शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काळी कारंजा येथे दिव्यांगांच्या पुनर्तपासणी व नोंदणी शिबिरासाठी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार संजय भाऊ देशमुख यांनी केलं। यावेळी मंचकावर शिवसेना उभाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख दत्ताभाऊ तुरक, युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियाताई महाजन, कारंजा तालुका प्रमुख विलासराव सुरटकर, शहर प्रमुख गणेश बाबरे, विद्यार्थी सेना प्रमुख शंभूराजे जिचकार, खासदारांचे पीए ओमकार काकडे, कार्याध्यक्ष ब्रह्मदेव पांडे, काळीखेरडा माजी सरपंच प्रदीप वानखडे उपस्थित होते। खासदार देशमुख यांनी फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केलं। त्यानंतर दत्ताभाऊ तुरक, विलासराव सुरळकर, गणेश बाबरे, शंभूराजे जिचकार, प्रियाताई महाजन यांनी शाल श्रीफळ देऊन खासदार देशमुख यांचा सत्कार केला। त्यानंतर माजी सरपंच प्रदीप वानखडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे संजय कडोळे, कार्याध्यक्ष ब्रह्मदेव पांडे, धनराज जाधव, प्रमोद ठाकरे, चित्रा वाकळे, सुचित्रा हटकर, रेणुका जाधव, गुलाबराव राठोड, कांताबाई लोखंडे, लोमेश चौधरी, रोशना रेघीवाले यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले, मी दिव्यांगांच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव सुरकर, आभार ब्रह्मदेव पांडे यांनी केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिम म्हणून ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट।